एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही सकाळ सकाळी मस्त देवदर्शनाला निघालो होतो, कारण की मम्मी म्हटली की आपण आज मस्त गुड्डापूरच्या धानम्मा देवीला जाऊन येऊयात. कारण की आम्ही दोघं कधीच गेलो नाही, मम्मी पप्पा गेले होते, मी आणि सत्यम कधी गेलो नव्हतो. तर म्हटली की मम्मी चला आपण मस्त दर्शन घेऊन येऊयात. आणि आम्हाला असं वाटलेलं की जे मंदिर आहे ते एक छोटंसं मंदिर असेल, पण त्यांनी इतकी छान डेव्हलपमेंट तिथं केलेली आहे ना, तर गेल्या गेल्या खूप प्रसन्न वाटलं मंदिराच्या आत जायच्या अगोदरच. प्रसिद्ध आहे मंदिर साक्षी. इथे काय नव्हतं साक्षी आहे मला येऊन पडले पलीकडे घेऊन इकडे असं गेलं आम्ही फायनली गुड्डापूरमध्ये पोहोचलो. तिथं गाडी पार्क केली आणि त्याच्यानंतर आम्ही दर्शनाकडे निघालो. आणि त्याच्या अगोदर आम्ही नारळ वगैरे अगरबत्ती वगैरे घेतलं, कारण की आपल्याला इकडं काही सारखं सारखं येणं होत नाही आणि जेव्हा आपण येतो तेव्हा अशा गोष्टी केल्या पाहिजेत. आणि कुणाकुणाला गुड्डापूरच्या धानम्मा देवीचं मंदिर माहिती आहे मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. दोन लागते दोन म्हणजे दोन देवी का? दोन म्हणजे दोन नारळ कशाला लागते? कुठं दोन निवे होते का हे झालं भारी आहे ना सत्य, मला नव्हतं वाटलं एवढं छान असेल. आणि आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार इथं दोन मंदिर आहेत, एक आहे सोमनाथांचं मंदिर आणि एक आहे धानम्मा देवीचं मंदिर. तर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही सोमनाथांच्या मंदिरामध्ये गेलो दर्शन घेण्यासाठी, आणि तिथं मोबाईल वगैरे अलाउड होता, त्यामुळे मग मी थोडंसं शूट केलेलं आहे. सो तुम्ही याच्याद्वारे सुद्धा दर्शन घेऊ शकता. आणि जो आम्ही नारळ वगैरे घेतला होता तर तिथं एक नारळ दिला आणि आम्ही दर्शन घेतलं. आणि तुम्ही सुद्धा घेऊ शकता, हे सोमनाथांचं मंदिर आहे. घेतलं नाही एवढं दुःख ही आणखी घ्या सोमनाथ समोर समोर हा हा तेवढंच. मला वाटलं आपलं दत्त मंदिर कशी आहेत तसं ही तसं होतं का तेवढंच होतं हा. पण वाढवलं. अच्छा, म्हणजे डेव्हलप केलं, पण भारी केलं डेव्हलप, म्हणजे एकदम सुटसुटी पार्किंगला आपलं गाणगापूर सुद्धा डेव्हलप व्हायला पाहिजे ना, एकदम स्वच्छ आणि कुठे घाण नाहीये. तुळजापूर पण झालं हा पूर्ण मंदिराचा परिसर आहे. आणि मला आतमध्ये आल्यावर एका क्षणासाठी असं वाटलं की मी तिरुपतीला आली आहे, कारण की इतकी स्वच्छता आणि इतकं मॅनेजमेंट छान ठेवलेलं त्यांनी. कसं वाटलं मंदिर? आम्ही बघितलंय, तुम्हालाच कसं वाटलं बघा? आम्ही तर पहिल्यांदाच आलोय, म्हणून म्हटलं चला. व्यवस्था पण छान आहे. हा डेव्हलप छान. जायचं पण मंदिर छान आहे, हा काय? पण ते इथून 1 तास लागतोय अजून जायला. हा. तुम्ही कधी इकडे आला तर नक्की भेट द्या, खूप छान सुंदर मंदिर आहे. तिथला आम्ही आतापर्यंत ऐकलं होतं गुड्डापूरला देवी आहे. भारत बैठले अनेक क्षेत्र कसं
गुड्डापूरमधून आणि मी आणि सत्यम तर पहिल्यांदाच इथं आलो होतो दर्शन घ्यायला. पण आम्हाला जसं वाटलं होतं तसं नव्हतं. इतकं सुंदर मंदिर आहे ते आणि खूप छान अशी डेव्हलपमेंट केली आहे. जे लोक इथं राहत असतील त्यांना माहिती असेल. तर आता आम्ही चाललो आहे कोळीगिरीला, जे आमचं देव आहे. तिथं सिद्धनाथाचं मंदिर आहे आणि ते पण खूप जुनं आहे आणि तिथलं पण वातावरण वगैरे खूप छान आहे. सो मी ते तुम्हाला दाखवते. जाते पुढं गाडी इकडे जाते गाडी येते की इकडं. लग्न आहे का? आता फायनली आम्ही कोळीगिरीमध्ये आलेलो आहे आणि ते सगळी झाडीच झाडी आहेत. हे जे मंदिर आहे हे सिद्धनाथाचं मंदिर आहे आणि आम्ही इथं नेहमी येत असतो. जेव्हा पण आम्हाला एखादी छोटीशी ट्रिप किंवा एखादं छोटीशी इकडे तिकडे जाऊन यायचं असेल तर मग आम्ही असं डिसाईड करतो की आपण कोळीगिरीलाच जाऊयात, कारण की तिथलं वातावरण खूप जास्त निसर्गरम्य आहे आणि जे लोक इथून बघतात त्यांना माहीत असेल हे देवस्थान, कारण की हे खूप जुनं मंदिर आहे 1-1.5 वर्षापूर्वीचं. त्यामुळं ते खूप छान वाटतं तिथं गेल्यानंतर. आणि जर तुम्ही याच्या अगोदर माझे व्हिडिओ पाहिले असतील तर मी खूप वेळा इथं आलेले आहे, तुम्ही बघितलं असेल. हीच पालखी असेल नाही काय पाय गड्या. उजेड पडते. घे 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 घे. तिथे कथा गेला होती. झोप काढलं सारखी ती झाडाचं एकमेकाला हे झालं. केलं नाही की बाकी इतर गोष्टी चित्रातून दाखवलं. चित्रातून काय ते वेगळं हिस्ट्री दाखवली. ती हिस्ट्री दाखवली. काहीतरी काम झालं वाटतं, थोडी कट्टा झाला वाटतं. इथं कशी वाटत आहे थोडं थोडं. बदामी सोडल्यानंतर आपण इथं कोळगिरीमध्ये येऊन राहिलो. कोळगिरी तर पण आलेगाव गेलो. आलेगावला काय गेलो आपण इथून? त्यावेळेस जहागिरी मिळाली म्हणून त्या तिकडे गेले. ती आलेगावला म्हणजे आलेगाव सोनन डोंगरगावची जहागीर मिळाली ना त्यावेळेला. म्हणजे हे आपलं मूळ गाव होतं. किती वर्षापूर्वी? 5-6 वर्षापूर्वी. तिथं डिस्ट्रॉय झालं तरी आपण इकडे आलो. डिस्ट्रॉय झालं चालुक्य डिस्ट्रॉय झालं तर आपण इथं पहिल्यांदा सुरुवात इथं आलो. काय जण लांब लांब गेले आपण इथे. चला, दर्शन घेतलं, शांत बसलो आणि त्याच्यानंतर आम्ही फायनली घरी निघालो, कारण की आम्ही सकाळ सकाळी बाहेर पडलेलो. तर म्हटलं की आता डायरेक्ट घरी जाऊयात. मॉर्निंग एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. ॲक्च्युली गुड आफ्टरनून, कारण की आता 1 वाजलेले आहेत आणि माझी 2:30ला ही आहे ट्रॅव्हल्स आहे. तर मी मस्त सकाळ सकाळी उठून सगळ्या गोष्टी आवरून तर झालेल्या आहेत, कारण की ह्यावेळेस येताना ना मी जास्त सामान नाही घेऊन आले, कारण की परत जाताना अवघड होतं आहे जर मम्मी पप्पा सोडायला येणार नसतील तर. त्यामुळं मी येतानाच एकदम कमी वगैरे सामान घेऊन आलेले, म्हणजे जाताना जर काही खाऊच्या गोष्टी न्यायच्या असतील, म्हणजे लाडू वगैरे असेल तर ते नेता येईल यासाठी. तर मम्मीने आमच्या मस्त बेसनचे लाडू केले आहेत, तर ते मी तुम्हाला दाखवते. जरा ह्यावेळेस जरा जास्त दे. मी नेहमी मम्मीला बनवत असते कमी दे कमी दे, पण ह्यावेळेस जास्त, कारण की माझ्या ज्या रूममेट्स आहेत सो त्यांनासुद्धा बेसनचे लाडू खूप आवडतात. आधी विद्याला रव्याचे लाडू आवडायचे मम्मीच्या हातचे, पण ह्यावेळेस मी बेसनचे घेऊन चालले.
दाखवते तुम्हाला. रव्याची पण करायची होती, टाइम कुठं घेतला. हां, टाईम नाही भेटला. जर मी आल्या जर गावाकडे जाऊन आलो असतो ना तर रविवारी अख्खा भेटला असता. कारण आम्हाला पप्पांनी 25 घेतलं. पप्पांनी सांगितलंच नाही की गावाकडे चाललोय, नाही तर आम्ही त्या दिवशी गेलो असतो. तर ठीक आहे, जास्त असते. असू दे. इथं मम्मीनी मस्त लाडू भरलेले आहेत, इथं त्यांच्यासाठी ठेवलेत आहे ना. पाहिजे असलं तर घेऊन जाते पण. नाही बस काहीतर बॅग वगैरे. अजून बॅग कुठली देतो. तर काय करू, मी हातात तर नाही घेऊन जाऊ शकत. सॅकमध्ये जागा नाही. कमी सामान आणले तरी पण जागा नाही. तू घेऊन येत नाही दिलेलं बॅगा काय सुद्धा. कसली? मी यात्रेत खरेदी केलेली छोटी. घेऊन ये. हा, घेऊन येते. ती तसं ब्लॉग करत नाही जाताना किंवा येताना. पण येताना तर मी 3 तासात घरी आली. तिथे मला 5-6 तास लागतात. हा दे. नाही येते. ही आम्ही आलेगावच्या यात्रेतून घेतलेली बॅग मम्मीनी, है ना. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाला फॉलो करा. बाय बाय.